मंत्री नितेश राणे हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचलेत। सकाळी सूचक ट्विट केल्यानंतर राणे प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पक्षाच्या माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो। मालवण आणि कणकवलीमधील पराभवानंतर मंत्री नितेश राणे यांनी सूचक पोस्ट केलेली आहे, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात असंही नितेश राणे म्हणाले। आता ती वेळ आली आहे। नितेश राणे यांनी कुणाला इशारा दिला अशी चर्चा यामुळे आता सुरू झालेली आणि अशातच या भेटीगाठी होत आहेत। याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी संदीप राजगोळकर या क्षणाला फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहे। संदीप, एकीकडे नितेश राणे यांचं हे सूचक ट्विट ज्याच्यावरनं अर्थातच चर्चा सुरू झाली की हा इशारा नेमका कोणाला, आणि दुसरीकडे आता नितेश राणे हे थेट चव्हाणांच्या भेटीसाठी पोहोचलेत, नेमकं काय कळतंय? अगदी काल तळ कोकणातला निकाल लागल्यानंतर 24 तास उलटायच्या आतच नितेश राणे यांनी एक सोशल मीडियावरून पोस्ट केलेली होती, ज्यावरून आता वेळ आलेली आहे आणि खरं बोलायला लागेल अशा पद्धतीचा आशय त्यामध्ये होता। आणि त्यानंतर आज सकाळी सोशल मीडियावर मेसेज आल्यानंतर काही वेळातच म्हणजे आता प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी नितेश राणे दाखल झालेत। गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून दोन्ही नेत्यांमध्ये एका बंद खोलीत धाराड चर्चा सुरू आहे। प्रामुख्याने हेच होतं की नितेश राणे हे टार्गेट नेमकं कोणाला करतायत, कारण पूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की दोन्ही ठाकरे बंधू हे आमने सामने आले होते। नितेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्यानंतर नितेश राणे यांनी प्रामुख्यानं संदेश पारकर यांच्यावर देखील मोठे आरोप केले होते। मात्र संदेश पारकर तिथं निवडून आलेले आहेत आता नगराध्यक्ष म्हणून आपल्याला माहिती आहे। त्यामुळे नितेश राणे यांचं हे सूचक ट्विट शिवसेनेसाठी आहे का किंवा आणखी कोणासाठी आहे याची चर्चा सुरू असतानाच आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी नितेश राणे दाखल झालेले आहेत। नेमकं काय चर्चा होते आपल्याला काही वेळात समजेलच, मात्र ही भेट अतिशय महत्वपूर्ण म्हणावी लागेल। अगदी संदीप, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।